आपल्या या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आपण 2 दिवस झाले मस्त दर्शन घेतोय, महालक्ष्मीचं दर्शन घेतलंय, पुन्हा अक्कलकोटचं दर्शन घेतलं आणि आता मी आले आहे पंढरपूरला। तर पंढरपूरला एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी असते, तर दर्शन भेटणं खूपच मुश्किल आहे। मुखदर्शन तरी आपल्याला भेटेल ही आशा आहे। तर आता मी चालले, तुम्हाला दाखवते पूर्ण पंढरपूरची नगरी। हां, तर पंढरपूरची जी नगरी आहे जी मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी। ही पायरी आहे आणि तर चला मित्रांनो, मस्त आपलं विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं, देवाचं दर्शन आले आणि खूप छान झालं, जवळून एवढं झालंय। आतापर्यंत मी फक्त टीव्हीमध्ये बघितलेलं, खरंच सांगते, पण एवढं जवळून दर्शन झालंय विठ्ठलाचं पण आणि रखुमाईचं पण। नशीब आहेत माझं एवढं जवळून दर्शन झालं आणि नशिबवाल्यालाच यायला भेटतं इकडे। खूप छान वाटलं येऊन। आता मी निघते पंढरपूरमधनं, म्हणजे आम्ही सगळे निघतोय इकडे। चला पुढे काय कसं असेल अजून दाखवते। बसमध्ये सगळे मेंबर्स आपले आहेत पुढे, थोडं मागे पुढे। आम्ही थोडे VIP मध्ये गेलो होतो म्हणून आम्ही थोडं लांब राहिलो। RD सर कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं आणि असं सुख कुठे नाही। आणि आपण नशिबवान आहोत की नाही, कारण आम्हाला अक्कलकोटला पण जवळून दर्शन भेटलं आणि इथे सुद्धा, आणि इथे तुळजापूरला पण आम्हाला एकदम जवळून दर्शन भेटलं आणि फास्ट मध्ये नशीब एवढं। आणि आम्ही दोघं ब्लॉगिंगसाठी आलो होतो इथे, मी आपल्या कल्याणमधनं आणि लालबागमधून आलेले, आणि दोघांची कामं सगळ्यांना आवडली, सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलो, त्याचंही आवडलं, माझंही आवडलं। चला आता देवाची कृपा असेल तर आम्हाला खूप कामं मिळतील अजून पुढे। थँक्यू सो मच। चला तर मित्रांनो, छान दर्शन झालं आणि इथे मागे ज्या 2 बस आहेत बघा, त्या बसमधनं आम्ही आलो होतो आणि आता निघतोय घरी जायला। अजून रस्त्यामध्ये वाटेमध्ये काय थांबणार, कसं काय बालाजी टूर्सचं ते मी तुम्हाला दाखवेन। आणि खरंच खूप छान वाटलं यांच्यासोबत येऊन, आणि मी छान दिसते ना आज विठ्ठल रखुमाईची अशी टिकली लावले, तर कमेंट्स करून सांगा मला कसं वाटतंय, कशी मंगल मूर्ती अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर नेहमी मी सगळ्यांना विचारते, तर तुम्हाला विचारते, आमच्यासोबत येऊन तुम्हाला कसं वाटलं? नाही, खूप छान, खूप मजा आली तुमच्या सर्वांबरोबर। सर्व कोऑपरेटिव्ह होते आणि एका गोष्टीचा आनंद होतो की सर्वांचं देवदर्शन, सर्व सोयी स्वामींच्या कृपेने अतिशय उत्तम झाल्या। तुम्हीच आता सर्वांना विचारा की सर्वांना विचारायला चालेल सगळ्यांना कसं वाटलं, आणि सगळ्यांनी प्लीज सांगा, खरं खरं सांगा मनाने। सर तुम्हाला कसं वाटलं? खूप खूप छान वाटलं, एकदम फॅमिलीसारखी फिलिंग आली आहे आणि बाकीच्या प्रेक्षकांना विचारा। ओके, आता मी सगळ्यांना विचारते, माझा स्वतःचा अनुभव पहिले सांगते। तिन्ही दर्शन मला खूप जवळून, आतापर्यंत टीव्हीमध्ये मी बघितलेलं विठ्ठलांना ते हे करताना, पण आता जवळून सकाळी एकदम पायाला हात लावून खूप उशीर आम्ही तिथेच होतो रखुमाईच्या आणि विठ्ठलाच्या, ते खूप छान वाटलं आणि हा अनुभव मी सगळ्यांवर शेअर करते। तर सगळ्यांना पण विचारूया कसं वाटलं ते। आणि बालाजी टूर्सची सर्व्हिस 1 नंबर होती। सकाळचा मिसळ काय होतं ते छानच होता आणि खूप नाश्ता आणि जेवण खूप छान होतं। चला मग आता आपण सगळ्यांना बाकीच्या विचारूया कसं वाटलं। मी सांगू इच्छितो की महिन्यातून 2 वेळा आपण हा उपक्रम राबवतो। तुम्हाला पण या उपक्रमात यायचं असेल तुळजापूर, अक्कलकोट व पंढरपूर, तर नक्कीच बालाजी टूर्सला संपर्क करा आणि त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची डिटेल्स देणार आहे, तर प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा। आता आपण पब्लिकला विचारूया त्यांना कसं वाटलं ते। मावशी कसं वाटलं तुम्हाला येऊन? मस्त, माझी फर्स्ट ट्रिप होती बालाजी टूर्स आणि एकदम 1 नंबर। थँक्यू, खूपच मस्त। बाबा झोपेची ऍक्टिंग करू नका, यांना सांगा काय कसं वाटलं? छान वाटलं। ताई तुम्हाला? कसं वाटलं? ताई तुम्हाला कसं वाटलं येऊन? गाणी आवडली का आमची? आमचं काम आवडलं का? आमच्यासाठी पण बोला, कारण आम्हाला मार्क भेटणार इकडनं, नाही तर नेक्स्ट टाइम मार्क नाही भेटणार आहे। तर आमचं काम कसं होतं? नाही, खरोखर ज्योतिताईंनी खूप छान व्हिडिओ वगैरे बनवल्या, खूप छान वाटलं। तुमचे आणि रुपेश बंधूंचे मनापासून आभार। थँक्यू। सर्वांपर्यंत कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला पण तुम्हाला दोन्ही जोड्यांना 4 जोड्या भेटून खूप छान वाटलेलं आहे। कसं वाटलं सर तुम्हाला? बालाजी तुला रे? तुला मिसळ आवडली का सकाळची? बस झालं। कसं? अरे तू कसा आहेस? आता व्यवस्थित आहेस?
थोडासा प्रॉब्लेम झालेला त्याचा, पण आता तो ओके आहे. छान वाटलं तुला येऊन? तुम्हाला? आम्हाला खूप मजा आली. मेन म्हणजे आम्ही मैत्रिणी आहोत दोघी. ओके. हिच्यामुळे आणि बालाजी टूर्समुळे मी खूप एन्जॉय केलं आणि आमच्यासोबत पण बरं वाटलं ना, मजा आली. गाडी तर त्यासाठी छान फॉलो करा मला ज्योती पाटील होती इंस्टाग्रामवर. तुम्हाला कसं वाटलं मॅडम? पुन्हा येणार ना यांच्यासोबत? हो नक्की. नेक्स्ट कोणती टूर असेल तर नक्की या. तुमचं कसं होतं रिगार्ड त्या? छान होतं ना? दर्शन व्यवस्थित झालं? थँक्यू. सर कसं वाटलं येऊन बालाजी सोबत? ए हिंदी असेल तर हिंदी सांगा, नाही तर मी मराठीतच बोलायचं. सगळे मराठी ना? ओके. त्या बसमध्ये आय थिंक हिंदी आहे. कसं वाटलं? एकदम बघत राहिले तुम्ही मला, म्हणजे तुम्ही मला बघताय का विचार करताय? छान वाटलं? छान वाटलं. थँक्यू. काका कसं वाटलं? एकदम छान. काकांना पहिले विचार. काकांना पहिले विचारायला लागेल. ते मेन आमचे 2 सिंगर तर झोपूनच गेलेले आहेत. विषयच नाही. दोन्ही सिंगर वाटलं. मगाशी आम्ही आमचा रिव्ह्यू दिला, तुम्ही नव्हता, आम्ही दिला रिव्ह्यू. मी दर्शनासाठी गेली होती म्हणून. कसं वाटलं पण तुम्हाला येऊन? छान ना? मॅडम तुम्हाला? एकदम मला भेटून कसं वाटलं? छान. थँक्यू. फॉलो करा मला इंस्टावरती ज्योती पाटील ऑफिशियल. कसं वाटलं? मस्त. थँक्यू. पुन्हा या. पुन्हा शिर्डीची असेल कोणती असेल तर नक्की या. कसं वाटलं येऊन? एकविरेला यांच्यासोबतच जाणार आहेत. मग मी पण येईन. मी त्यांना सांगते मला पण घेऊन चला. कधी जाणार? फक्त फ्री आहे लेडीजला? बोलायला लागेल मला. चालेल. जर एकविरेचं असेल तर मी येईन पुन्हा, मग आपली पुन्हा भेट होईल. कसं वाटलं तुम्हाला येऊन? कसं वाटलं येऊन? काय बोलायचं आहे? डायलॉग विलॉग काय होऊन जाऊया तुमचा मस्त. ऍक्च्युली तर मी एकटी आली, मला खूप टेन्शन झालं होतं की ओके. माझी पिकनिक कशी होईल. पण तुषार दादानी मला रूम पार्टनर पण छान दिले आणि त्या पण एकट्याच होत्या. आमचं सगळं व्यवस्थित आम्ही रूममध्ये खूप एन्जॉय केलं. झोपलो नाही. मस्ती झाली खूप आणि छान मस्त मस्त. सगळ्यांना छान वाटतं येऊन. आई कसं वाटलं येऊन तुम्हाला? दर्शन झालं छान? आता काय झोपणार का? झोपा करा आराम. कसं वाटलं येऊन बालाजी टूर सोबत? थँक्यू. आम्हा मला सांगा मग कसं वाटतंय तुम्हाला? आणि माझ्याशी बोलून कसं वाटतंय? नसेल तर अय्या आपले कपल्स तुमचं काय आहे म्हणणं? मस्त मजा. आणि माझ्यासोबत कसं वाटलं? हा ना, आम्हाला पण तुमच्या दोघांना राहून खूप छान वाटलं. आणि एक फ्रेंड्स भेटले आम्हाला इकडे. आता एक वेळची ट्रिपचं बोलतायत तर नक्की येऊ आपण. नक्की येऊया. लेडीजला फ्री आहे मग बरंच होईल. अजून सगळ्या लेडीज या. मग हे तुम्ही पण या जर असेल फ्रीमध्ये. मला छान वाटलं. मी कधी गाणं गायली नव्हती. ते फर्स्ट टाइम तुम्ही सांगितलं मला म्हणून ट्राय केलं आणि खूप छान बोललेली. मी म्हणजे माझं असं म्हणणं आहे तुम्हाला का त्यांचं लग्न झालं ठीक आहे, पण त्यांना कुठेतरी अजून क्लास लावलात ना तर अजून छान बोलला. आणि व्हॉइस त्यांचं बोलण्याची टेक्निकच वेगळी आहे. तर तुम्ही कंटिन्यू ठेवा ते आणि पुन्हा भेटू आपण. असेल तर मला आपण एकमेकाला नक्की नाही, तुम्ही ह्यांना सांगितलं ना बालाजी टूर ज्योती ताईला बोलवा, मग ते मला बोलवतील. कसं वाटलं तुम्हाला? मला तुमच्याशी बोलायचं होतं. मला ॲक्च्युली तुमचा फेस लुक खूप आवडलेला पहिला. थँक्यू. तर भेटूया आपण, बघूया बालाजी टूरवर. तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्ही जॉईन झालं त्यांना सांगा ज्योती पाटीलला बोलवा, म्हणजे ते मला बोलवतील. एवढंच. तुम्हाला मोबाईल येतो का हँडल करता? हा, आत्ताची लेडीज काय मागे राहणार नाही. एकदम गॉगल बिगल लावून मोबाईल बघतात. तर आमच्या सगळ्या दोन्ही बसमध्ये एक मॅनेजर ठेवले. तर आमच्या बसमधले मॅनेजर अक्षय, तर मी त्यांना भेटवते आणि त्यांना आपण विचारूया आमच्यासोबत राहून कसं वाटलं आरडी आणि माझ्यासोबत. तर हे आहेत अक्षय. कसं वाटलं अक्षय तुला? खूप छान. गाण्यांची पण खूप चांगली साथ दिली दोघांनी. रात्री सर्वांना पण एंटरटेनमेंट केलं. खूप छान वाटलं. पुन्हा बोलवणार ना आम्हाला? 100% पुन्हा आपल्याला बोलवणार आहे. अहो खंडोबाने बोलवलं पण पाहिजे तुम्हाला. हा आता बरोबर नमस्कार केला तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहे. दर्शन सगळे झालेले आहेत. तरी जाता दुपारचं जेवण आता इकडे सगळे बसलेत.
तर आपण एकदा दादाला पुन्हा विचारूया का आता पुढे सोय काय आहे आमची. म्हणजे दर्शन तर झालं आहे, घरी निघालो आहे. जेजुरीचं दर्शन पण आमचं झालं रस्त्यातच, रोडवरनंच आम्ही केलं, कारण घरी सगळ्यांना टाईमशीर ज्या टायमिंगमध्ये त्याच टायमिंगमध्ये बालाजी टूरवाले जातात. सो आता निघालो आहे. तर दादा पुढे तुम्हाला सांगते की पुढचं नियोजन काय आहे आता शेवटचं ते. तर आता हे दुपारचं जेवण आहे, यानंतरचं पुढचं नियोजन काय आहे? आता ह्याच्यानंतर संध्याकाळी चहा बिस्किट आणि सगळे आपापल्या घरच्या घरी. म्हणजे आता दिवस कसे संपले कळालं नाही. संपलेले कळालं नाही. आता हे आमचं बालाजी टूरसोबत आता हे दुपारचं जेवण आहे, त्यानंतर संध्याकाळी चहा, त्यानंतर संध्याकाळी सगळे घरच्या घरी जातील आणि घरी मस्तपैकी जेवतील. तर आता सगळे जेवायला बसले आणि मी पण जेवण घेते. आता जेवणाचा मेनू दाखवते तुम्हाला एक मिनिट. तर मित्रांनो, इथे आपल्या ज्वारीची भाकरी आहे, पापड दिलेला आहे आणि डाळ आहे, झुणका आहे, ठेचे दिले 2. अशा प्रकारे गावाकडचं मस्त जेवण आहे. आता आम्ही जेवून घेतो आणि सगळे जेवायला बसले. तर मित्रांनो, आता आम्ही घरी चाललेलो आहोत, पण काल आपल्या बसमध्ये अक्षय यांचा वाढदिवस होता आणि बालाजी टूर्सवाल्यांचं एवढा म्हणजे सोयी आहेत ना, का कोणाचा बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, सगळ्यांचं ते सेलिब्रेशन करतात. तर आता आम्ही ऑन द वे चाललो आहे घरी. तर रोडवरती आम्ही थांबलो आणि केक नव्हता मिळत, केक पण घेऊन आल्यात आणि आता इथे बड्डे सेलिब्रेशन होतो आहे, तर मी तो तुम्हाला दाखवते. तर हा आहे बड्डे बॉय. प्लीज सगळ्यांना असे मागे आहे, त्याच्यावर सगळं दिसलं. सर्वांनी या ना, सेलिब्रेशन करूया आपण. हो, उद्या बंधू प्लीज जॉईन व्हा. बड्डे बॉय प्लीज सगळ्यांना असे मागे आहे, त्याच्यावर सगळं दिसलं. हे सर्वांनी या ना, सेलिब्रेशन करूया आपण. हो, उद्या बंधू प्लीज जॉईन व्हा. बड्डे बॉय आणि हे आपल्या इकडे दादा पाहिजेच मेन, कारण सगळ्यांचा काळजी करतात, जेवणापासून चहा पाण्यापासून. तर आता बड्डेची सोय राहिलेली होती. तर पहिले तर तुमचं धन्यवाद दादा. आणि चला आपण लगेच केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तुषार. बघितलं ना, अशा प्रकारे सेलिब्रेशन केला जातो. तर बालाजी टूर्सवाले फक्त असंच नाही आहे, नावच नाही तर ब्रँड आहे ती. सगळ्यांची काळजी घेतली जाते, ॲनिव्हर्सरी असो, बड्डे असो, सगळे सेलिब्रेशन त्यांच्यात केले. बालाजी टूर्सच्या कोणत्याही उपक्रमात तुम्ही आलात आणि कोणाचा वाढदिवस असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल तर जोरात सेलिब्रेशन केली जाते. ह्याची सर्व मुंबईकरांनी, ठाणेकरांनी नोंद घ्यावी. बोला. बोलू शकता तुम्ही पण साईड. बोला ना, पुढे नाही, मला नाही. अरे बाबा, भांडा चालू इकडे. ठीक आहे, खयाल आता वेगळी वेगळी. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने. न आला, या साईडला न आला. कोण बोलणार? न ओके, घ्या. अंबर मी बोलू शकतो ना. हमको तरसाए. बोला हमको तरसाए, हमको कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर पे चांद जब आए. ईमान मेरा यार मेरी जिंदगी, याद है ईमान मेरा यार मेरी पुढच्याने टाळ्या वाजवा आणि मागचे फुल फॉर्म मध्ये जिंदगी. हरे कृष्ण हरे राम. मैं निकला ओ गड्डी लेके, रस्ते पे एक मोड़ आया, मैं उसे दिल छोड़ा. बापरे, हा काय ऐकत नाही आता. मैं रस्ते से जा रहा था. मे नाही आले बाळा. ओ दिल दीवानी, पूछो तो मैं जरा
लड़की है या जादू, खुशबू है या नशा। खिड़की चले तुम सीटी बजाना छोड़ दो, तुम सीटी बजाना छोड़। माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन संगीताला माहेर, गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन संगीताला माहेर। गाडी गाडी घोड्याची उभी आहे मागले दाराला, वाट बघताना माय बाप आपले घराला। चल बेगीन तयारी नेस नवी साडी, बेगीन तयारी नेस नवी साडी, बेगीन संगे चल माहेराला, गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला। थँक्यू। गाणं बोलताना तेव्हा यांची टाळ वगैरे किती जोरात वाजते एकदम। मी 2-3 गाणी बघितली, जसं ते गाणं बोलताना त्यांची एवढे जोरात टाळ वाजते, बापरे। आणि बाकीच्यांची बाकी मला छान। अपनी देवर की बारात लेके लो चली में। बोला बोला। मर जाएंगे मिट जाएंगे हो जाएंगे बदनाम, रहने दो छोड़ो जाने दो यार, हम ना करेंगे प्यार। प्रेमी दुनिया छोड़ चले, जीवन की हम सारी रस्में तोड़ चले। बोला ना, तुम्ही बोला ना। दुनिया छोड़ चले, दुनिया छोड़ चले। दाने ऊपर दाना, दाना बीच दाना, बीच दाना, दाने ऊपर दाना, बीच दाना। छत पे ऊपर असं काय, छत पे ऊपर लड़के ऊपर जब पादी गणपती आणला, जब पादी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, रंगतोय चांगला आणला ना मामा। असती सांभाळून। अरे वा मस्त, टाळ्या टाळ्या टाळ्या।
आणि आपण पुन्हा भेटूया. असंच प्रेम ठेवा तुमचं. खरं तर मला आता जायची इच्छाच होत नाहीये, पण जायला लागेल ना घरी. तर ओळख ठेवा आणि पुन्हा काय असेल ना नक्की मला बोला. आपण नक्की भेटूया. हा कुठेही आपण भेटलो तरी ओळख द्या.